बातमी आहे संभाजीनगरमधून मतदान कार्ड जमा करून 1500 रुपये देणाऱ्या एका व्यक्तीला पकडण्यात आल्याची माहिती आहे। तर संभाजीनगर जिल्ह्यातल्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघामध्ये ही घटना घडली आहे। लोकांनी मतदान करू नये म्हणून 1,500 रुपये घेऊन मतदान कार्ड जमा केली जात असल्याची या ठिकाणी माहिती मिळते आणि तसा आरोपच ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी शिंदे गटावर केलाय। शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाठ यांच्याकडून या पैशांचं वाटप केलं जात होतं असा आरोपही त्यांनी केलाय। या प्रकरणी ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी पोलिसात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा ट्विट करत शिंदे गटावर हे आरोप केलेत। पश्चिम विधानसभेमध्ये गेल्या 3-4 दिवसापासून एक नवीन फॉर्म्युला आणण्याचा प्रयत्न करतायत। दलित मुस्लिम मतदान होत नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे। समोरच्या कॅन्डिडेटच्या ह्याच्यामध्ये आमदार संजय शिरसाठच्या ह्याच्यामध्ये तर त्यांनी काही लोक वार्डात सोडलेत जे कार्ड घ्यायचे नागरिक अजून वोटिंग कार्ड असेल किंवा आधार कार्ड असेल ते घ्यायचं 1500 रुपये द्यायचे आणि नंतर शाई लावायची 1500 रुपये द्यायचे। वोटिंग होऊ नये म्हणजे लोकशाहीला घातक म्हणजे या घटनेच्या विरोधात हे कृत्य आहे। दरम्यान याच संदर्भात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक ट्विट केलं। नेमकं काय म्हणतायत दानवे आपण पाहूयात। संभाजीनगरमध्ये आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र ठेवून घेत मतदानासाठी 1,000 रुपये देणाऱ्याला पोलिसांनी पकडलंय। संभाजीनगर शहरातील पश्चिम मतदारसंघातली इंदिरानगरमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आलेली आहे असं अंबादास दानवेंनी ट्विट करत म्हटलंय। तर शिंदे गटाचे उमेदवार संजय शिरसाठ यांच्याकडून या पैशांचं वाटप केलं जात होतं असाही आरोप दानवेंनी केला। याच प्रकरणी ठाकरे गटाचे उमेदवार राजू शिंदे यांनी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे।